नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आमचा विशेष ब्लॉग आहे, फॅमिली ब्लॉग. आणि तो म्हणजे की सावीचं स्कूलला ॲडमिशन झालं. जे आम्हाला स्कूलला पाहिजे होतं तिथे ते मिळालं आणि लॉटरीमध्ये तिचं नाव आलं. त्यामुळे आम्ही सर्व हॅपी आहोत. आणि ही आमची पाणीपुरीची पार्टी पण आम्ही करतो आता सर्वजण. आणि सावी तू सांग त्यांना, तू बिग स्कूलला जाणार का? हां, आणि केवढं स्कूल आहे तुझं? हां, आणि तू व्हॅनमधून जाणार? हां हां, त्यांना सांग पाणीपुरी खाते मी. बोल, काय खाते तू? पाणीपुरी. आणि तुझे एक बहिण दाखवते ना, बघ पोळी कोणी बांधला तुला? दाखव त्यांना पोळी, बघ तुझा पोळी दाखव. हाय का त्यांना? हाय हाय. आणि चला आता आम्ही पाणीपुरी खाऊन घेतो. चल वेगळ्या स्कूलला सावीचं ऍडमिशन झालं, मग तुला कसं वाटतंय? तिला माझ्या स्कूलला ऍडमिशन झालं. तुझ्या स्कूलला ऍडमिशन, पण तुझ्या स्कूलला स्टडी भरपूर आहे ना, म्हणून आपण त्या स्कूलला टाकले तिला. तुला टाकायचं का त्या स्कूलला? नाही अजिबात. का रे? मला माझं स्कूल आवडतं. अच्छा. आणि आमचे हो आता बसले ते पण पाणीपुरी खायला. हे बघा सर्वजण आम्ही आता बसले पाणीपुरी खायला. आणि आज लॉटरीला कोण गेलो होतो? लॉटरी कशी असते? लॉटरी सिस्टीम खरंच फेअर होती का तिथे? हा, खूप फेअर होती. सगळ्यांना ऍक्च्युली 9 वाजता आम्हाला बोलवलं होतं तिथे. आणि सगळे पॅरेंट्स ऑलमोस्ट 99% सगळे पॅरेंट्स जमा झाले होते तिथे. त्यानंतर त्यांचे मेन जे फादर होते ट्रस्टी, त्यांचं एक छोटंसं स्पीच झालं. त्यांनी सांगितलं स्कूलबद्दल, विद्याभवनचं कसं आहे, काय कसं वर्किंग आहे. आणि त्यानंतर मग त्यांनी एक छानसं जिंगल सॉन्ग प्ले केलं की बाबा आपापल्या चाइल्डसाठी तुम्ही प्रे करा की या स्कूलला त्यांचं ऍडमिशन होऊ दे म्हणून. ते जिंगल वगैरे झालं. त्यानंतर मग त्यांनी लॉटरी सिस्टम ऍक्च्युअली स्टार्ट केली की त्यांनी फक्त 13 बॉयज आणि 13 गर्ल्स सिलेक्ट केले आउट ऑफ 106 ऍप्लिकेशन्स होते. आणि त्याच्यामध्ये आमच्या सावीचा नंबर लकीली आणि स्वामींच्या कृपेने लागला. आणि आम्ही खूप हॅप्पी आहे. त्यांना लॉटरी सिस्टम बद्दल विचारत आणि बऱ्याचशा पॅरेंट्सच्या मनात डाऊट असतो की लॉटरी सिस्टम फेअर असते की अनफेअर असते. म्हटलं तेच जाते. आणि दोन्ही मुलांच्या वेळेला, नईच्या वेळेला पण आणि आता सावीच्या वेळेला पण त्यांनीच लॉटरी अटेंड केली. मी लॉटरी अटेंड केली नाही आणि लॉटरी सिस्टम कशी असते मला पण अजून प्रत्येक माहिती नाही आहे. त्यामुळे त्यांना विचारलं तर ते म्हणाले की नाही, फेअर होती लॉटरी सिस्टीम त्यांची. कारण DAVची पण तशीच झाली होती. त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतलाय लॉटरी सिस्टीमचा. आणि ते म्हणतात भरपूर जेव्हा आपल्या मुलांचं नाव येतं ना की सिलेक्ट झाले तर ते भरपूर एक्सायटेड किंवा एक ड्रीम जो असतं स्कूलला टाकण्याचा तो कम्प्लीट होऊन जातो. त्यामुळे त्यांना तो छान एक्सपिरियन्स आहे आणि ते जास्त हॅपी, एकदम आनंदी झाले आज. आणि आता सावी बघा, आमची सावीने तर आज पाणीपुरीवरती म्हणजे ती तिचं सेलिब्रेशन करते पाणीपुरी खाऊन. सावी किती पाणीपुरी खाल्ल्या सुक्या? दाखव सावी, किती पाणीपुरी खाल्ल्या? पप्पांकडे हे कर. लहान असू दे किंवा मोठा, प्रत्येकालाही बघा पाणीपुरी फार आवडते. आणि त्याच्या सावीला पण प्रचंड पाणीपुरी खायला आवडते. मग घरीच असं सहसा बेत करते, म्हणजे कशी पोटभर अशी खायला पण मिळते आणि खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणून घरीच असं सर्वांनी निवांत बसून खाता येते. मेन म्हणजे तुला ती एक प्लेट अशी पुरेशी वाटत नाही. मग असं घरी गेलं की असं भरपूर खायला मिळतं. तो बघा एकदम तुडून आनंद येतो याला. हो ना. आज लगेच लेकीचं ऍडमिशन झालं म्हणून आवडली लगेच महेश यांनी काजू कतरी घेऊन आली. मग आता सांगते हिला सावीला देवासमोर ठेवून घे आणि पप्पांना आणि बाबांना पण सांगते देऊन घे म्हणून. पप्पांनी लगेच काय आणलं तुझ्यासाठी? बाप्पाला ठेवायला काजू कतरी आली. तू ठेवणार ना बाप्पाला आता? हा. बाप्पाला म्हण खा म्हण. नमस्कार कर. हा बोल बाप्पाला. हा आणि डोकं पण टेक. डोकं टेक. तू डोकं टेक बाप्पा. आता पप्पांना पण दे. तू ठेव ना. स्वामींना म्हण, स्वामींना कर, नमो कर. हा, डोकं टेक. तिचं लक्ष ना या काजू कतरीकडे आहे. आता दे बाबांना पण दे. जा. आता पप्पांना दे. आता तू पण खाऊन घे.
हा. एवढे नाही नानाला देऊ नये हे तुला घे नानाला 3 फ्रीज देऊ नये हे तुझ्यासाठी ठेवते मी इथे जवळपास सावी 3 महिन्याची असल्यापासून त्यांच्याकडे जाते आणि मला वाटते प्रत्येकाला शेजारा असलाच पाहिजे कारण आपल्या सुखदुःखाने कुठलाही प्रसंग येऊ पहिले शेजारीच येतात आणि सावी तर त्यांच्याबरोबर एवढी हे झाले ना एक ग्रुप अशी त्यांच्या फॅमिलीबरोबर बघत ते कशी ओपन करायला सांगते हाताने हा ते दे आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा.